नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी आलेली आहे गावाकडे आणि ही मी कुरडूची भाजी घेतलेली आहे गावाकडे. आमच्या घराच्या जवळ शेतामध्ये भरपूर ही भाजी उगवती आणि मस्त असते ही भाजी. खरंच बिना केमिकलची भाजी. आणि कुरडूची भाजीने काय होतं, आपल्या शरीरामध्ये ताप जरी असला ना, भरपूर जुना ताप असला ना, तर तो गायब होतो. अशी पद्धतीची कुरडूची भाजी आहे. आमच्या घराच्या जवळच इथे आहे. तर इथे भरपूर उगवलेली आहे ती. कुठे पण उगवती. हिला काही, या भाजीला काही म्हणजे असं लावायला लागत नाही किंवा काही नाही. मस्त ही भाजी उगवत असती आणि छान बघा, आता मी उपटून आणलेली आहे. अशी असते ही भाजी आणि छान बनती ती, एवढी टेस्टी बनती. त्याला कुरडूची भाजी म्हणतात. तर हे बघा, आता मी आता अशी चिरायची, जास्त काय चिरायची नाही. मध्ये जरा एकदम तुकडे करायचे भाजीचे आणि भाजी तयार होती मस्त. आता मी दूध घेतलेली आहे. इथे मी लसूण, शेंगदाणे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. याला काही सामग्री पण जास्त लागत नाही मैत्रिणीनं. पण ही कुरडूची भाजी कधीतरी खा. खरंच पोटासाठी, आरोग्यासाठी, आपल्या शरीरासाठी, पोट साफ होण्यासाठी, ताप आपल्या शरीरातला निघण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. ही जंगलातली लोक, गावाकडची असलेली कधीच डॉक्टरकडे जात नाही, अशा भाज्या खातात आणि चांगली मगर मस्त तंदुरुस्त म्हणतात ना, अशी राहतात. तर आपण पण कधीतरी ही भाजी खावीच. तर मी आता तवा घेतलेला आहे. तव्यावर शेंगदाणे टाकून तेल टाकलेलं आहे जरा, आणि तव्यावर ही भाजी टाकलेली आहे आणि तव्यावरच करायची तिला, का की मस्त लागती लोखंडी तव्यावर. आणि लगेच उलटी पालटी केली तर लगेच होती. तिला काही जास्त सामग्री लागत नाही किंवा काय नाही. नुसती उलटी पालटी करायची, जरा 2 थेंब जास्तच तेलाचा वापरायचा, आणखीन छान लागते, चविष्ट. आणि ही भाजी न शेंगदाणे घालता, न मिरची घालता, फक्त मिठात केली तरी पण चवदार लागते. म्हणून तुम्ही कुठल्याही पद्धतीने भाजी करा, खूप टेस्टी लागणार, खूप छान लागणार. पण कुरडूची भाजी पावसाळ्यात एकदा तरी खावंच. आणि तुम्हाला भेटली तर नक्कीच तुम्ही खात जा. ही भाजी खूप फायदेशीर आहे मात्र. तर तुम्ही बनवून पाहू शकता, खाऊ शकता, खूप छान असते. आता ही भाजीला वेळच लागत नाही जरा पण. नुसती उलटी पालटी केली तर आणि भाजी चवीला खूप छान लागते मैत्रिणींनो. नक्कीच करा, एकदा कधीतरी करून खा. खूप टेस्टी. बऱ्याच लोकांना माहीत असणार आहे ही कुरडूची भाजी काय असतं आणि कशी असते ती. हिला लावायला लागत नाही, ह्या भाजीला आपापच उगून येते. म्हणजे बी पडलेलं असतं इकडे तिकडे ना, त्याच्यामुळे ती आपाप पाऊस पडला का ती भाजी वरती येते. ह्या बिना केमिकलच्या भाज्या, न औषध मारता, न काय करता, अशा भाज्या खाल्ल्या ना, तर आपल्या शरीरातले बरेच गुणधर्म वाढतील. बरेच म्हणजे रोगांवर प्रतिकार करणारी ही भाज्या असतात. त्याच्यामुळं आपण खरंच बाजारात जातो, भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या वापरतो. भरपूर केमिकल असतं त्यांना, भरपूर औषधं मारलेली असतात. त्याच्यामुळे पटकन येण्यासाठी शेतकरी लोक भरपूर औषधं मारतात. पण अशी जर खाल्ली तर खरंच तुमचं आरोग्य चांगलंच राहील. आणि मी केलेली आहे तव्यावर, मग आणखीनच चवदारीत मस्तच लागते. तुम्ही चुलीवर करा, तव्यावर करा, खूप छान लागते. आणि गावाकडे मजा येते अशा भाज्या खायला, छान वाटतात. मी तर हमेशा अशा भाज्या बनवतेच. गावी आल्यावर विकत आणतच नाही कधी, किंवा केमिकलवाल्या भाज्या आणतच नाही कधी. तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला तर माहीतच आहे, माझा मसाला पण असतो तर आम्ही शेणखतावरच सगळं तयार करत असतो. शेणखतावरच सगळं, जास्त केमिकल वापरत नाही आम्ही लोक. शेणखतावर बऱ्यापैकी भाज्या. पण हिला तर शेणखत पण नाही, आपाप उगवलेली आहे, त्याच्यामुळं छान. बरेचसे आम्ही कांदे, लसूण ह्यासुद्धा शेणखतावरच उगवतो. त्याच्यामुळे भाजी खूप छान लागतात. आणि कांदे पण एवढे चवदार लागतात, ते खराब होत नाहीत कांदे. कांदे, लसूण वर्षानुवर्षे टिकतात, खराब होत नाही. केमिकल मारलेल्या वस्तू लगेच खराब होतात. बटाटे झाले, कांदे झाले, हे ना ह्या वर्षाला त्या वर्षीपर्यंत जातात, जर नुसतं शेणखतावर उगवले तर. ही भाजी बघा छान हलवून झालेली आहे मस्त. आणि ही भाजी तयार झालेली आहे, मस्त आहे बघा. खूप छान. पाणी बी त्याच्यातलं जरा बी पाणी टाकलं नाही किंवा काय नाही. जरा 2 थेंब जास्त तेलाचं टाकायचं फक्त, का भाजी तयार होती लगेच. ही म्हणतात कुरडूची भाजी म्हणतात त्याला. खूप छान लागते मैत्रिणीनं. बऱ्याच लोकांनी तर खाल्लीच असणारी, मला माहीत आहे. तर आता ही भाजी, आता पाणी मीठ टाकल्यामुळे जरासं पाणी वाढलंय. कसं भाज्यांमध्ये मीठ टाकलं का पाणी लगेच तयार होतं. मग हे जरा पाणी कमी झालं का झालं. अगदी 5 मिनिटात होणारी ही भाजी आहे. बिलकुल 5 पण मिनटं लागत नाही, 2-3 मिनटातच तयार होती भाजी. तर मी आधीच सगळं तयारी करून घेतलेली आहे. मग त्याला मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे वाटून, का की पटकनी होती ती भाजी, म्हणून लगेच टाकली तव्यावर का लगेच होती.
आता हे छान आता पाणी आटून घेते एवढं का झाली आपली भाजी तयार. भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर खाऊसा तोंडी लावण्यासाठी खा, फार छान लागते मात्र. तर आता बघा, तर ही जवळजवळ झालेलीच आहे. मी आता काढून तुम्हाला दाखवते वाटीमध्ये. एका कोरडी एकदमच करपूट करायची नाही, करपून द्यायचं नाही. अशीच आता अशीच काढून दाखवते तुम्हाला. पहा किती छान आणि सुगंध फार सुटला आहे त्या भाजीचा. अस्सल वाटते, गावरान भाजी आहे असं वाटतं. पहा बरं किती सुरेख. आता मी काढते बघा, काढलेली आहे. रंगही छान येतो त्या भाजीचा, दिसती पण छान. मैत्रिणींना आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय.